नाशिक विधान परिषदेचा तिढा सुटल्यास जमा गोकुळ गीते माघार घेणार असल्याची माहिती मंत्री उदय सामंत आणि महाजनांची गीते आणि दराडेंशी समोरासमोर चर्चा। बैठकीमध्ये दराडे आणि गीतेंमध्ये खटके। पंधरा कोटींचा आरोप करून यशोमती ठाकूर यांचा माझ्यावर दबाव। काँग्रेस उमेदवार हर्षजित देशमुख यांचा आरोप। उमेदवारी मागे घ्यावी, निवडणुकीतून बाहेर पडावे यासाठी दबाव। देशमुखांचा आरोप। अमरावतीतील काँग्रेस उमेदवाराची माघार आणि रुग्णालय भरती प्रकरणाची काँग्रेस हायकमांडकडून दखल। जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांना हायकमांडकडून विचारणा केली जाणार। कॉकरोच जनता पार्टीचं आज पुण्यामध्ये आंदोलन। अभिजित दिपकेंच्या उपस्थितीमध्ये पुणे विद्यापीठात आंदोलन। जंतर मंतरपेक्षा मोठं होणार आंदोलनामध्ये सोनम वांगचुक सहभागी होणार, दिपकेंची माहिती। दादर बेस्ट बस अपघात प्रकरणात नवी माहिती। आरटीओच्या प्राथमिक अहवालामध्ये बसच्या ब्रेक यंत्रणेमध्ये दोष नसल्याचं स्पष्ट। ब्रेक, स्टीअरिंग लॉक आणि इतर यंत्रणा व्यवस्थित कार्यरत। चालकाच्या निष्काळजीपणामुळेच अपघात घडल्याची शक्यता। नवी मुंबई एपीएमसी मध्ये 2 दिवसात कर्करोगाचे 75 रुग्ण। कर्करोग पूर्व तपासणी शिबिरामध्ये तब्बल 75 जण स्क्रीनिंग पॉझिटिव्ह। 21 संशयित रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर। तंबाखू मुक्ती मोहिमेत भीषण वास्तव उघडकीस। वेगानं महाराष्ट्रामध्ये दाखल झालेल्या मान्सूनची स्थिती सध्या जैसे थेच। मात्र पुढील 3 दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा इशारा। नवी मुंबईतील वीज पाणी संकटावर मंत्री गणेश नाईक आक्रमक। महावितरणाला वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश। पाणी चोरांवरही कारवाईचे आदेश। इराण अमेरिकेतील संघर्ष पुन्हा उफाळला। अमेरिकेचे इराणवर पुन्हा हल्ले। इराणचंही प्रत्युत्तर। शांतता करार करण्यास इराणचा उशीर। आता वेळ संपलीये, कोणत्याही क्षणी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले। ट्रम्प यांचा इशारा। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून हॉर्मुझ सामुद्रधुनी सील। हॉर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केल्याची इराणची घोषणा। हॉर्मुझमधून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजांवर हल्ल्याचा इशारा। इराणची राजधानी तेहरानपासून अवघ्या 64 किलोमीटर अंतरावरच्या ठिकाणांवर अमेरिकेचा हल्ला। अमेरिकेनं तेहरानवर डागली 49 टोमॅहॉक क्षेपणास्त्र। इराणने करारावर स्वाक्षरी न केल्यास पुन्हा हल्ल्याचा इशारा। ओमान किनाऱ्याजवळ व्यावसायिक टँकरवर हल्ला। 3 भारतीय खलाशांचा मृत्यू बेपत्ता, तर 21 भारतीय खलाशांची यशस्वीरित्या सुटका। हल्ल्याच्या प्रकरणी भारताची अमेरिकेकडे तीव्र नाराजी। अमेरिकेमध्ये महागाई 3 वर्षांच्या उच्चांकांवर। तुघलकी ट्रम्प म्हणतात, मला महागाई आवडते। अमेरिकेमध्ये मे महिन्यात महागाईचा दर 4.2% पोहोचला। पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तान विरोधी आंदोलन तीव्र। रावळकोट ते मुझफ्फराबाद लॉंग मार्च। रावळकोटमध्ये झालेल्या 11 जणांच्या मृत्यूनंतर आंदोलन तीव्र। आंदोलन चिरडण्याचा पाकचा प्रयत्न। आजपासून फिफा फुटबॉल विश्वचषकाचा थरार। मेक्सिको आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सलामीची लढत। 48 संघांच्या सहभागामुळे विश्वचषक अधिकच रंगतदार होणार। अर्जेंटिनासह दिग्गज संघांमध्ये जेतेपदासाठी रस्सीखेच।